एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता. त्या तरुणाचं लग्नाचं वय झालेलं होतं. काम धंदा चांगल्या पद्धतीनं करत होता. घर धकावण्या एवढे, उदरनिर्वाह करण्या एवढे पैसे सुद्धा कमवत होता. पण मात्र दुसरीकडं पैसे कमवण्याच्या नादामध्ये त्याचं वय सुद्धा झालेलं होतं. लग्नाचं वय निघून गेलेलं होतं. पण मात्र त्याला आता लग्नासाठी पोरगी मिळत नव्हती, नवरी मिळत नव्हती. म्हणून तो मोठ्या प्रमाणात परेशान होता. त्याच्या घरचे सुद्धा परेशान झाले होते. काय करावा काय नाही त्याला समजत नव्हतं. याच परिस्थितीमध्ये एका जणांनी त्या पोरासाठी स्थळ आणलं आणि काहीही चिंता करू नको, काळजी करू नको. एक नवरी आहे, दिसायला सुद्धा सुंदर आहे, ती तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, असं त्या मध्यस्थी व्यक्तीनं सांगितलं. मग हे आधीच बेजार झालेलं जे पोरगं होतं त्याला त्याच्या बोलण्यामुळं आनंद झाला आणि लग्न करायला तयार आहे असं देखील सांगितलं. परंतु जो मध्यस्थी व्यक्ती आहे तो म्हणला की तुला तिच्यासोबत जर लग्न करायचं असेल तर हे लग्न काही फुकट होणार नाही, त्याच्यासाठी काही रक्कम द्यावी लागेल. मग आता तो म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही, पोरगी दिसायला चांगली आहे, सुंदर आहे आणि मी लग्न करायला तयार आहे. जी काही रक्कम असेल, जे काही पैसे असतील मी द्यायला तयार आहे, असं त्या नवरदेवानं त्या मध्यस्थी व्यक्तीला सांगितलं. मग त्या दोघा जणांची त्या ठिकाणी भेट घालून देण्यात आली. पोरीला पोरग पसंत पडलं, पोराला पोरगी पसंत पडली. त्या ठिकाणी लवकरच तारीख काढून दोघा जणांचं लग्न लावायचं ठरवलं. मग आता हे लग्न मोजकंच होतं. इकडचे 4-5 लोक, तिकडचे 4-5 जण, असं गेट किंग छोटं लग्न त्या ठिकाणी होतं आणि रीतिरिवाजाप्रमाणे यांचं लग्न सुद्धा पार पडत होतं. पण मात्र जेव्हा हे दोघं जण लग्न करण्यासाठी एकमेकांसोबत उभा राहिले होते तेव्हा घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक पोरगं होतं, त्याचं लग्न जमत नव्हतं म्हणून मध्यस्थी व्यक्तीनं त्याचं लग्न जमून दिलं आणि एका मंदिरामध्ये दोघा जणांचं लग्न लावून द्यायचं सुद्धा ठरवलं. मग नवरा नवरी हे दोघं जण त्या ठिकाणी लग्न करण्यासाठी एकमेकांसोबत उभा राहिले होते. मोजकेच पाहुणे रावळे त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांचं लग्न लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला होता. पण मात्र लग्न लावण्याचा कार्यक्रम सुरू होताच त्या ठिकाणी पोलिस आले आणि त्या पोलिसांनी थेट त्या नवरदेवाला आणि नवरीला धमकवायला सुरुवात केली. तुम्ही जे लग्न करत आहात ते लग्न चुकीचं आहे, काहीतरी गैरव्यवहार आहे असं म्हणून ते लग्न त्या ठिकाणी थांबवलं आणि त्या पोराला धमकावून लग्न लावून द्यायचं असेल तर पैसे काढा असं म्हणून त्याच्याकडून काही पैसे सुद्धा उकळले आणि त्या ठिकाणावर निघून गेले. आता त्यांना आधीच त्या पोरीसोबत लग्न करण्यासाठी त्या पोरीकडच्यांना पैसे दिले होते आणि ते पोलिसांनी मध्ये येऊन लग्न अडवल्यामुळं त्या पोलिसला सुद्धा पैसे द्यावा लागले होते. आता त्यांना त्या पोलिसांना पैसे दिले, त्या नवरीला पैसे दिले आणि अखेर त्या ठिकाणी लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर जेव्हा नवरा बायको एकत्र आले तेव्हा मात्र ती नवरी मध्यरात्री घरातले सोन्या चांदीचे दागिने, काही रक्कम घेऊन फरार झाली, पळार झाली. आता ती फरार झाल्यानंतर नवरदेवाची फसवणूक झाली होती. काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं. त्यानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला होता. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला तेव्हा पोलिसांना समजलं की पोलिसांनी अशी कुठलीही लग्न समारंभावर कारवाई केलेली नाही किंवा पोलिसांनी तशी कुठलीही कारवाई करून कोणाकडून काही पैसे घेतलेले नाहीत. तसे कोणतेही पोलीस सध्या कार्यरत नाहीत असं पोलिसांना समजलं. मग नक्कीच हे कोणतरी डुप्लिकेट पोलीस होते, पोलिसांची वेशभूषा करून त्या ठिकाणी आलेले होते. म्हणजे हे एक मोठं रॅकेट आहे असं पोलिसांना समजलं होतं. म्हणून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्यानं तपास चालू केला होता. जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला तेव्हा समजलं की खरंच ते जे पोलीस बनून आलेले लोक होते हे पोलीस नव्हते, तर ती जी नवरी आहे तिचेच साथीदार होते आणि यांची एक टोळी आहे आणि ही टोळी लोकांना फसवण्यासाठी त्या पोरीच्या जवळचेच लोक पोलीस बनतात, काही जण हवालदार बनतात आणि असे लग्न थांबवतात. आणि यांचाच एक व्यक्ती त्या ठिकाणी लग्न जमवून देतो आणि लग्नसुद्धा लावून देण्याचं काम करतो. म्हणजे नवरी दाखवून
मुलाकडून पैसे उकळतो आणि त्या ठिकाणी पोलिसांचं वेशभूषा घेऊन पुन्हा नवरदेवाकडून पैसे उकळतो आणि मग त्या ठिकाणी त्या नवरदेवाला चुना लावून जातो, असं एकंदरीत पोलीस तपासामध्ये समोर आलं. पोलिसांनी जेव्हा त्या टोळीतल्या सदस्यांना ताब्यात घेतलं तेव्हा समजलं की ही टोळी अशा महिलांना जवळ करायची ज्या महिला नाच गाण्याचं काम करतात. त्यांना थोड्याशा पैशाची लालच देऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या टोळीमध्ये सहभागी केलेलं होतं आणि नवरी म्हणून वेगवेगळ्या पुरुषांना दाखवून त्यांच्यासोबत अशा पद्धतीचं प्रकरण केलं होतं. आत्तापर्यंत यांनी बऱ्याच जणांना लुटलेलं आहे. महाराष्ट्रासह गुजरातमधल्या बऱ्याच जणांना चुना लावलेला आहे. पण मात्र लोकांनी बदनामीच्या भीतीनं पोलीस ठाण्यामध्ये जाणं टाळलेलं आहे. तर या तरुणांना पुढे येऊन तक्रार दिल्यामुळं पोलिसांनी त्या लुटारू टोळीवर कायदेशीर कारवाई केली आहे. जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीच्या घटना सध्या आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याच्यामुळं या संपूर्ण प्रकरणामधून घटनामधून आपण सुद्धा काहीतरी शिकलं पाहिजे, सावध आणि सतर्क राहायला पाहिजे. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.